2 सकाळच्या शिल्लक पोळ्या घातल्या, त्याची चांगली गुंडाळी करून घेतली. नंतर त्या उभ्या स्लाइसमध्ये कापून घ्यायच्या. कापून झाल्यानंतर त्या तेलामध्ये चांगल्या तळून घ्यायच्या. चांगला तांबूस रंग येईपर्यंत तळायच्या. नंतर आता आपल्याला त्याची चायनीज भेळ तयार करायची. त्यासाठी एका ताटामध्ये त्या चपातीच्या स्लाइस टाकून घ्यायच्या. त्यात कोबी, गाजर, शिमला मिरची, कांदा उभे काप करून ते चांगले त्यामध्ये टाकून मिक्स करायचे. नंतर त्यामध्ये टोमॅटो सॉस, सोया सॉस, थोडीशी शेजवान चटणी टाकून मिक्स करायचं. नंतर त्यामध्ये थोडंसं पनीर टाकायचं, थोडी शेव टाकायची आणि कांद्याची पात टाकायची. ही झाली आपली चायनीज भेळ तयार.